बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत कामे, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, शेतकऱ्यांसाठी गोदाम आणि मराठी शाळेच्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप मानव हक्क सहाय्य संघ आंतरराष्ट्रीय व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून केलं आहे। ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेक अर्ज दाखल केले असतानाही ग्रामपंचायतीकडून स्पष्ट माहिती न मिळाल्याचा आणि माहिती दडपून भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप केला। सामाजिक व भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष अखिल कांबळे यांनी प्रशासनाने सखोल चौकशी करून बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई न केल्यास येत्या 15 दिवसात ग्रामपंचायतीला टाळी लावून कार्यालय बंद करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। मी मानव अधिकार सहायता संघ कर्नाटक राज्याध्यक्ष या नात्याने बिजगर्णी गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला भ्रष्टाचार आज ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच गोष्टीची निधी आलेली आहे किंवा स्कीम वगैरे मंजूर होऊन आलेले आहेत, ते पूर्णपणे खाल्लेले आहेत। त्यामध्ये NRLM शेड किंवा पंचायत निर्माणीसाठी NRLM शेड किंवा रहित गोडाऊन वगैरे बांधलेलं दाखवलेलं आहे। NRLM शेड वगैरे किंवा आणि काही स्कीमा पंचायत बांधकामासाठी मर्ज केलेले म्हणून सांगतात। हे कायदेशीर पंचायत राज 1993 ॲक्ट प्रमाणे ते गैरकानूनी आहे, ते करू शकत नाही आपण। त्याप्रमाणे त्यांनी सांगतात 50 फायनान्समधून 20 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्यानंतर पंचायत बांधकामासाठी 20 लाखाची मंजुरी झालेली आहे। त्याप्रमाणे हेब्बाळकर मॅडम वगैरे 40 लाखाची निधी दिलेली आहे। त्यानंतर महिलांकडून रोजगारचे जे आहे प्रत्येक बायकांकडून 2-2 हजार रुपये घेण्यात गेलेले आहे। त्यानंतर घेऊन झाल्यानंतर त्यांनी जे आहे रोजगार पूर्ण थांबवलेले आहे त्यांचं, आणि त्यांना विचारत असता त्यांनी काही गोष्टीची धमकी वगैरे दिलेली आहे की जे कोणी आम्ही पंचायत बांधकामासाठी जे तुमच्याकडून निधी केलेली आहे किंवा निधी घेतलेली आहे ते कोणी सांगायचं नाही। जरी तुम्ही सांगितलं असता तुमच्यावरती तुम्ही अडकणार। त्यानंतर जे आहे की तुमची शासकीय कामं किंवा सरकारी कामं पूर्णपणे थांबून जाणार आणि तुमची पण कामं आपण थांबवणार म्हणून असे ॲडव्होकेट नामदेव मोरे यांनी बाईट दिलेला आहे। मॅसेज MG ग्रुपवरती त्यांनी जे आहे मॅसेज घातलेला आहे। तसंच आपले कुणाच्या कारकिर्दी झालं म्हटल्यानंतर मनोहर पिराजी बेळगावकर यांच्या कारकिर्दीमध्ये हे जे आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे। त्यामध्ये रोजगार बायकांचं जे इतकं पण त्यांनी कामं आहे ते थांबून गटर वगैरे मारून गटरामध्ये वगैरेचे पूर्ण JCPने गटर मारलेले आहे आणि महिलांचं जे आहे पूर्ण रोजगार थांबवण्यात आलेला आहे। त्यानंतर रहित गोडाऊन हे बांधकाम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे म्हणून ते पूर्णपणे त्यांनी निधी खाल्लेले आहेत। त्यानंतर आम्ही ज्यावेळेला मीडिया घेऊन जात असताना पंचायतमध्ये ज्यावेळेला विचारलो आपण ह्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे आणि बरेच नागरिकांनी बरेच वर्ष झाले त्याच्यामध्ये RTI घडला असता त्याचं उत्तर दिले नाही। त्यावेळेला मानव अधिकार सहायता संघ आमच्याकडे ती तक्रार आला असता आमच्या गावकऱ्यांकडून, आम्ही एक बाईट दिली होती, त्याच्यावरती ॲक्शन घेतलं होतं। त्यावेळेला आम्ही तिथं निवेदन दिलो, तरी देखील त्यांनी जे आहे काही उत्तर दिले नाहीत। गेले 5 महिने झाले त्याच्यामध्ये आम्हाला काय प्रत्युत्तर भेटलेलंच नाही आहे। त्यानंतर आम्ही चौकशी करत असताना तिथं आम्ही गेलो, पेपर विचारलो, त्यांना दाखवलो असा काही भ्रष्टाचार झालेला आहे। तर PDO साहेब जे आहे खुर्ची सोडून बाहेर पळायला चालू होतात। त्यामध्ये आम्हाला सिद्ध झालं की इथं फार प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्यांनी मनोहर पिराजी बेळगावकर हे असं पेपरमध्ये आउट करतात आमच्या इथं काय मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही आहे आणि जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही इथं खात्री करून घ्या, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही खात्री करून घ्यावी। ही सरासर धमकी देत आहेत आणि ओपनली धमकी, आणि ह्यांनी एक सांगतात आमची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत कोणीही RTI कितीही घालू दे त्याच्यावरती तुमचं काही चालणार नाही, किती RTI घालून तिथंच थांबणार आहेत। तर काही कागदोपत्री आम्हाला इतके सापडलेले आहेत की प्रत्येकी कागदोपत्रीमध्ये कोट्यावधी, आम्ही एवढा अंदाज लावलेला आहे की कोट्यावधीचा भ्रष्टाचार इथं फार आमच्या हाती लागलेला आहे। तर आम्हाला विनंती आहे, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो की जेवढं होईल तेवढं यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। जरी कारवाई झाल्या नाही तर आम्ही आज निवेदन दिलो आहे, जर याच्यावरती कारवाई केली नाही या सदस्यांवरती, अध्यक्षांवरती आणि PDO वरती तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याचं आंदोलन छेडू आणि त्यानंतर जे आहे पंचायत ऑफिसला 15 दिवसामध्ये जर कारवाई झाली तर पंचायत ऑफिसला आम्ही जे आहे कुलूप लावू। धन्यवाद। काय नाही, आमचे रोजगारचे पैसे आमच्या अकाउंटवर त्यांनी घातले, म्हणजे पंचायतीला फंड वगैरे कमी आलाय असं म्हणून महिलांना सर्व सांगितले त्यांनी की फंडाचे आम्हाला कमी पडले तुमचे 2-2 हजार, म्हणजे आम्हाला काम वगैरे काही त्यांनी दिले नाही। वट आमचे फोटोवडे घेतले आणि आमच्या अकाउंटला जे पैसे 2-2 हजार जमा होते ते तेवढे त्यांनी आमच्या अकाउंटवरने कट करून घेतले। बा आता होऊन बी ते मागच्या गणपती 4 महिने झालं की गणपती वर्षी काय कारण तेच की पैसे पंचायतीला म्हणजे फंड आमचा कमी आला, पंचायतीला असं कमी आले फंड आमच्यासाठी। तुमचे आम्ही 2-2 हजार म्हणजे तुम्हाला काय काम वगैरे आम्ही देणार नाही, तुमचे फोटो एवढे
घेणार आम्ही, त्याच्यावर तुमच्या अकाउंटवर पैशावर जमा करणार आम्ही, आमचे पैसे आम्ही घेणार एवढंच त्यांनी दुसरं काय हे करणार पैसे दोन सल्यांचे वट कुणी दिले नाही, त्यांचा वट रोजगारला कोणी नाव वगैरे घालणार नाही असं एवढंच बोलले. पैसे दिला तुम्ही? हो आम्ही दिलो की पैसे. गावातल्या किती लोकांना? गावातल्या काय तर 200 आहेत कावडी गावामध्ये कावळेवाडी गावामध्ये आहे तेवढ्या टोटल मिळून 1500 बायका आहेत त्या. कामास वगैरे त्याचं नावं त्यांची घातली पण नाही त्यांनी. सदस्यांना वैयक्तिक धमकी दिलं का? म्हणजे आम्ही सदस्यकनं आम्ही काय हे त्यांचे काय हे नाव आम्ही कामगार आहोत तेवढे मेसेज तेवढेच ते फोन वगैरे मेसेज. सरिता अरुण कंकर. यावेळी ग्रामस्थ कमिटी चेअरमन वसंत आष्टेकर, दामू मोरे, अमोल जाधव, अशोक बिरजे, संजय जाधव, शशिकांत मोरे, सरिता कनवरकर यांच्यासह बिजगर्णी, कावळेवाडी, राकोस्कोप, येळेबैल गावातील नागरिक उपस्थित होते.